काल एका 65 वर्षाच्या व्यक्तीनं 4 वर्षाच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना पुणे भोर या ठिकाणी घडली। म्हणजे विशेष गोष्ट सांगायची म्हणजे तो जो नराधम आहे ज्याने हे कृत्य केलंय तो 4 वर्षे येरवडा जेलमध्ये होता, कारण त्यांनी स्वतःच्याच पुतणीवरती या ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावरती होता आणि त्याची शिक्षा या ठिकाणी त्याने 4 वर्षे भोगलेली आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित राहतो की हा आरोपी या ठिकाणी जेलच्या बाहेर कसा येऊ शकतो। म्हणजे जर कदाचित हा आरोपी बाहेर आला नसता, म्हणजे काय होतं माहितीये का, कायद्यांच्या ज्या पळवाटा आहेत त्या पळवाटांचा फायदा घेतला जातो आणि त्याच्यातून असे आरोपी या ठिकाणी बाहेर पडतात आणि या प्रकारच्या घटना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडतात। लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे। आज राज्यकर्ते सांगतायत, पोलीस प्रशासन सांगतंय की आम्ही ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी चालू आणि त्या ज्या लेकरावरती ज्या चिमुरटीवरती अन्याय झालाय त्यांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू असं सध्या म्हणलं जातंय। परंतु जशी काय एकदा परिस्थिती निवळली, लोकांच्या मनामधला राग कमी झाला की मग मात्र या ठिकाणी ही या घटनेचं गांभीर्य मात्र या ठिकाणी कमी होत जातं आणि सगळेजण विसरून जातात। त्याचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर 5-6 महिन्यापूर्वी मालेगावमध्ये या ठिकाणी घटना घडली होती। अद्याप सुद्धा त्या चिमुरडीला या ठिकाणी न्याय मिळाला नाही, त्या आरोपीला अद्याप सुद्धा फाशीची शिक्षा झालेली नाहीये। मग तुम्ही कधी न्याय मिळवून देणार आहात? अशा घटना घडल्या तर या ठिकाणी या घटना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालल्या पाहिजेत आणि आरोपीला लवकरात लवकर या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे। हे सर्वसामान्य लोकांची, या जनतेची या ठिकाणी भावना असते, मात्र प्रत्यक्षामध्ये तसं होताना दिसत नाही। त्यामुळं खास करून गृहमंत्री साहेबांना विनंती आहे, फडणवीस साहेब आपल्या घरी अशा प्रकारची घटना घडली, एवढं गांभीर्य आपण लक्षात घेऊन या घटनेमध्ये जो कोणी आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर 10 दिवसाच्या आत या ठिकाणी फाशीची शिक्षा कशी होईल त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करावा, एवढं सांगतो आणि थांबतो आणि आमच्या त्या चिमुरडीला भावपूर्ण श्रद्धांजली।